हॅलो नमस्कार। आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये मी विद्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस खूप खास आहे। आज वसंत पंचमी आहे। ज्ञानाची देवी सरस्वती माता यांचा खूप पवित्र दिवस आहे। या मंत्रासोबत आपल्या घरातील शांती सकारात्मक स्वागत करतोय। आई म्हणून आज माझी एकच प्रार्थना आहे की माझ्या मुलांना चांगली बुद्धी, संस्कार आणि चांगलं भविष्य लाभो। चला तर मग आजच्या या सुंदर दिवसाला सुरुवात करूयात आणि आजचा हा सुंदर दिवस मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। ओम ऐं सरस्वते नमः। सकाळचे 6:40 झाले, परंतु आकाश अजून अंधुकच आहे। पण वसंत पंचमीच्या या पावन क्षणी आई सरस्वती मातेच्या कृपेने मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली। आजचा दिवस शांततेने, सर्जनशीलतेने आणि सकारात्मकतेने भरलेला जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते। सकाळी उठून सर्वात आधी तर पतिदेवांच्या नावाचं सिंदूर लावलं। हा क्षण लहानसा असतो, परंतु त्यामध्ये संपूर्ण संसार सामावलेला असतो। मनात एकच प्रार्थना असते की आमच्या या नात्यामध्ये गोडवा राहो, आयुष्यात समाधान राहो। आणि त्यानंतर मी घराची स्वच्छता सुरू केली। झाडू पुसा करताना फक्त धूळ नाही तर मनातली नकारात्मकता सुद्धा बाहेर टाकत होते। कारण सण म्हणजे नुसती सजावट नाही, तर सण म्हणजे शुद्ध मन। आज स्वतःलाच विचारलं की स्वच्छता झाली का, आणि उत्तर मिळालं हो, मनापर्यंत आली आहे। त्यानंतर घराचा मुख्य उंबरठा सर्वात आधी स्वच्छ केला, कारण आपल्याला असं सांगितलं जातं की रात्री उंबरठ्यावर खूप नकारात्मक गोष्टींचा वास जमा होतो। म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी उंबरठा पुसून घेणं खूप शुभ मानलं जातं। त्यानंतर घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं। हा उंबरठा फक्त घरात येण्याचा मार्ग नाही, तर सुख, शांती आणि सकारात्मकतेचं स्वागत करणारी जागा आहे। त्यामुळे हळदीचा तो पिवळा रंग आजच्या वसंत पंचमी सारखाच पवित्र वाटत होता, कारण की वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे। त्या पवित्र उंबरठ्यावर मनापासून रांगोळी काढली। रेषा साध्या होत्या, पण भाव मात्र खूप खोल होते। रांगोळी काढताना मनात एकच भावना होती की या घरामध्ये येणारी प्रत्येक पावलं सुखाची असो आणि प्रत्येक दिवस हा देवाच्या कृपेने उजळून निघो। त्यानंतर मी तुळशी वृंदावनाकडे गेले आणि तिथे तुळशी वृंदावन स्वच्छ वगैरे करून तिथे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मन शांत झालं। घरातील ही लहानशी पूजा पण खूप मोठं समाधान देऊन जाते। आज शब्द कमी पडत होते, परंतु भावना खूप होत्या, कारण जिथे श्रद्धा असते तिथे दिखावा लागत नाही। आपण नेहमी ऐकत असतो की घर दार झाडल्याशिवाय किंवा घरात झाडू न मारता देवपूजा करू नये। यामागे फक्त रीत नाही तर खूप सुंदर अर्थ आहे की घर स्वच्छ केलं की फक्त धूळ नाही तर मनातली नकारात्मकताही आपण बाहेर काढत असतो। घर स्वच्छ म्हणजे शांत मन, आणि शांत मनातच देव खऱ्या अर्थाने वास करतात। म्हणून आई आज्या म्हणायच्या की आधी घर स्वच्छ करा आणि मग मन, आणि मगच देवापुढे नतमस्तक व्हा, कारण देवाला फक्त फुलं नाही तर स्वच्छता आणि आपली श्रद्धा आवडते। आज वसंत पंचमी होती, म्हणूनच आज ज्ञानाच्या वस्तू म्हणजेच आपल्या बाळाच्या अभ्यासाच्या किंवा घरातील पेन, नोटबुक, बुक वगैरे असेल किंवा लॅपटॉप असेल, यांची सर्वांची पूजा मला आज करायची होती। मग ती सर्वात पहिले करून घेतली आणि नंतर देवीला मुगाच्या डाळीचा हलवा प्रसाद म्हणून बनवला होता, तर देवीला तो अर्पण केला आणि नंतर मी मंत्रजप करायला बसली। घरातील देवपूजा झाल्यानंतर मग माझे पावलं आपोआप तुळशीकडे गेले। तर तुळस म्हणजे फक्त हिरवळ नाही, तर ती आपल्या घराची लक्ष्मी आहे, घरातला श्वास आहे। हातात पाणी घेतलं, दीप लावला आणि थोडीशी फुलं तुळशीला अर्पण केली आणि काही क्षणात मन पूर्ण शांत झालं। तुळशी समोर उभं राहिलं की मोठ्या प्रार्थना आपल्याला अजिबात सुचत नाही, फक्त एवढंच वाटतं की आजचा दिवस साधा, सुंदर आणि समाधानाचा जावो। दररोजची तुळशी पूजा ही रीत नाही, तर ती आपल्या घरातील शांती आणि सकारात्मकता नांदवण्याची एक छोटीशी सवय आहे। माझी तुळशीची पूजा चालू होती, तेवढ्यात माझं लक्ष त्रिशाकडे गेलं, कारण की त्रिशालाही तुळशीची पूजा करायची होती। कोणी सांगितलं नाही, कोणी शिकवलं नाही, तिच्या मनातूनच ती तुळशीजवळ गेली। छोट्या हातांनी पाणी घातलं, दीप लावला आणि अगदी मनापासून तुळशीची पूजा केली। त्या क्षणी माझ्या समोर देव नाही तर माझ्या शेजारीच उभे आहे असं वाटलं।
संस्कार हे शब्दांनी नाही तर आपण जे जगतो किंवा आपण जे करतो आपल्याला बघूनच आपले मुलं शिकत असतात. ज्या आज त्रिशाने तुळशीची पूजा केली आणि माझं मन कृतज्ञतेने भरून आलं. नंतर घरातले सर्व काम आटोपून झाल्यानंतर मी आणि त्रिशाने आम्ही दोघींनी थोडासा वेळ घालवला आणि अशा प्रकारे आमचा आजच्या दिवसाची वसंत पंचमीची पूजा पार पाडली. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.